तर यावर्षी रविवारी गुढीपाडवा येतोय, तर सूर्यभक्ती संबंधित काही ना काहीतरी गोष्टी लोकांनी प्रॅक्टिसमध्ये आणाव्या असं मला वाटतं, ज्यामध्ये सूर्य गायत्री जरी आपण म्हटली किंवा जसं गायत्री मंत्र असतो, गायत्री मंत्राचा उपयोग होऊ शकतो. सूर्य गायत्री दररोज 24 वेळा म्हणता आलं. सूर्यदेवांचे काही बीज मंत्र, सूर्यदेवांना अर्घ्य वाहणं, अजून सूर्यनमस्कार घालणे, अशा बेसिक जरी काही गोष्टी कोणाला करता आल्या तर त्याचाही आपल्याला उपयोग होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त हे काही गोष्टी आहेत गुढीपाडव्या संबंधित विष्णू पुराण, गरुड पुराण, चतुर्वर्ग आणि चिंतामणी या ग्रंथानुसार व्रतारंभ संकल्प असं त्याला म्हणतात. तर या ग्रंथानुसार या दिवशी व्रताचा आरंभ करायचा. मग आता व्रत म्हणजे नक्की कोणती, तर पूर्वीच्या काळी काय घडायचं, तर शास्त्रार्थ किंवा शास्त्र अभ्यास हा बऱ्याच प्रमाणात व्हायचा, तर त्याचा उपयोग व्हायचा. तर मग काय करायचं असतं, शास्त्र अभ्यास म्हणजे नक्की काय करायचंय, तर अक्षतांचे वेदींवरती किंवा चौरंगांवरती अक्षतांचे अष्टदल कमळ त्यावरती स्थापन करायचे. अक्षत म्हणजेच तांदूळ. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की तांदूळ आणि अक्षता वेगळ्या आहेत का, असे काही जण विचारतात. तर अर्थ सांगतो. अक्षत ज्याला क्षती नाही गेलीये, जे तुटलेलं नाही, तर त्या अक्षता आहेत. आपण अर्थातच देवतांना वाहताना असं काहीतरी वाहू की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नाहीये आणि ते तुटलेलं नाही, त्यामुळे त्याला अक्षता आपण म्हणतो. त्यामुळे अक्षत अर्थातच देवांचे काय कार्य असेल तर तांदूळाने देखील अक्षताच म्हणाव्या. तर अक्षता ज्या आहेत, अक्षतांचे अष्टदल कमळ जे 8 पाकळ्यांचं कमळ आपण स्थापन करायचं, म्हणजे असं डिझाईनने बनवायचं आणि त्याच्यावरती शास्त्र संबंधित किंवा वेद पुराण ग्रंथ, शास्त्र ग्रंथ असे ठेवायचे आणि त्याचा आपण अभ्यास करायचा असतो, असा संकल्प सोडायचा असतो. मग तो आपण वर्षभर करू शकतो किंवा संकल्पाने काही महिन्यांसाठी करू शकतो, आठवड्यांसाठी करू शकतो. हे जर आपण लागोपाठ 12 वर्ष केलं तर ती व्यक्ती महापंडित म्हणून तिला नाव लौकिक प्राप्त होतं. ती व्यक्ती महापंडित लेवलला जाते असं म्हणतात. आणि असं हे नारद पुराणामध्ये पण दिलेले